क्रियापद शब्दांच्या ज्या जाती आहेत, शब्दांच्या जाती आहेत 8. शब्दांच्या जाती किती आहेत? 8. त्यापैकी एक जात आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे काय पोरांनो? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मी तुम्हाला म्हटलं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मी जर म्हटलं तुम्हाला मी गावाला गेलो, मी नुसतं तुम्हाला म्हटलं मी गावाला, तुम्हाला काही कळणार आहे का? सर गावाला गेले का नाही गेले काही कळणार आहे का? नाही. मी म्हटलं मी गावाला गेलो, मग गेलो हे काय आहे पोरांनो? क्रियापद. मी गावाला, नुसतं गावाला मी गावाला म्हटलं तुम्हाला काही कळणार आहे का? काही अर्थ काही निघणार आहे का त्याच्यातून? काही नाही. मी गावाला गेलो म्हटलं तर हे गेलो जो शब्द आहे तर तो आहे क्रियापद. या गेलो शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद. त्यानंतर मी जर म्हटलो मी जेवलो, मी नुसतं म्हटलं मी, काही कळणार आहे का तुम्हाला? मी म्हणलं तुम्हाला वाटलं की हा सर आहे, पण मी जेवलो म्हटलं तर काहीतरी वाक्याचा अर्थ पूर्ण होते. मी जेवलो हे काय झालं? क्रियापद. त्यानंतर बघा दुसरं एक वाक्य होतो, तो आला गावाहून, तो आला गावाहून. बघा तो आला गावाहून असं एक वाक्य आहे, तो आला गावाहून. आता तुम्हाला वाटेल आता हा शेवटचा वाक्य शब्द आहे ना, हा शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद आहे. नाही, क्रियापद हे कुठे पण येतं बघा. तो आला गावाहून, आला ही क्रियापद आहे इथं. आता तुम्हाला वाटेल आला मध्ये आहे सॉरी कसं काय, क्रियापद कुठे घेऊ शकतं? मी असंही घेऊ शकतो आला तो गावाहून, काय त्याला आला तो गावाहून, तरी तो आला हे काय झालं? क्रियापद झालं. त्याचं तुम्ही असं नाही म्हणायचं की शेवटचा शब्द म्हणजेच क्रियापद. कधी कधी येतो. मी हुशार आहे, क्रियापद कोणता आहे? आहे. क्रियापद कोणता आहे? आहे. मग क्रियापद तुम्हाला कुठेही येऊ शकतं बरं का, मध्ये पण येऊ शकतं आणि वाक्याच्या सुरुवातीला पण येऊ शकतं. आला तो आजोळी, मला सांगा क्रियापद कोणता आहे? आला तो आजोळी. म्हणजे काय पोरांनो? क्रियापद इतकं सोपं आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, आपण एक पाठ घेणार आहोत आणि त्या पाठातले क्रियापद वाक्य पूर्ण वाचायचं झाला. त्या वाक्यामध्ये कोणकोणते क्रियापद आले ते क्रियापद तुम्हाला लिहायचंय का खाली एक. चालते ना? किती क्रियापद कोण जास्त लिहितं ते आपण बघूया. धडा वाचायचा, एक वाक्य वाचायचं, त्या प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असतं. ज्या वाक्यामध्ये क्रियापद राहत नाही ते वाक्य काही पूर्ण होत नाही. एका शब्दाचंही वाक्य असतं बघा जर क्रियापद असेल तर. मी नुसतं म्हटलं शिकवलो, झालं वाक्य झालं शिकवलो. आता मी काहीतरी शिकवलं असेल तुम्हाला, क्रियापद शिकवलं असेल आणि काहीतरी शिकवलं असेल, शिकवलो क्रियापद काय झालं? शिकवलो. म्हणजे एका शब्दाहून ही वाक्य होतं. पण त्या वाक्यामध्ये जर क्रियापदच नसेल तर ते वाक्य काही पूर्ण अर्थपूर्ण होत नाही, त्या वाक्यामधून काही अर्थ निघत नाही. म्हणून प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असतं. एक असतील कुठे कुठे दोन पण असतील, ते क्रियापद तुम्हाला शोधायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये एका खाली एक लिहायचे. लिहाल ना? चला करा सुरू.